बी.एड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर बघू शकता तुमचे कॅप रजिस्ट्रेशन येत्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे, कारण की कॅप रजिस्ट्रेशन 2025-26चे पोर्टल सुरू झालेले आहे। या प्रकारे संपूर्ण पोर्टल आलेले आहे आणि विद्यार्थ्यांना बी.एड रजिस्ट्रेशन याच पोर्टलवरून करायचं आहे। तुम्ही बघू शकता पोर्टल सुरू होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये, म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये। त्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, रजिस्ट्रेशनपासून तर ॲडमिशनपर्यंत। आणि कॅप राऊंडसाठी जे डॉक्युमेंट्स आणि ऑनलाईनची प्रोसेसबद्दल एक अपडेट CET डिपार्टमेंट 2025 म्हणजे कॅप ॲडमिशन 2025-26 यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण ती जी PDF मिळालेली आहे त्या PDF मध्ये नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे ती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता डॉक्युमेंट टू बी अपलोडेड अलॉंग विथ ऑनलाइन कॅप अप्लिकेशन फॉर्म इन सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस 2025 फॉर B.Ed कोर्स ॲडमिशन। म्हणजे तुम्हाला B.Ed ॲडमिशनचा जो फॉर्म फिलअप करायचा आहे 2025 मध्ये, त्यामध्ये तुम्हाला जे ऑनलाईनसाठी म्हणजे जे कॅप राऊंडची प्रोसेस असणार आहे त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आणि कशा प्रकारे लागणार आहे त्याबद्दलचे परिपत्रक कॅप ॲडमिशन 2025-26 कडून स्पेशल B.Ed साठी देण्यात आलेले आहे। तर बघू शकता यामध्ये नेमकी कोणकोणती अपडेट देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांना नम्र विनंती की संपूर्ण जे डॉक्युमेंट्स असणार आहे हे फोटो काढून अपलोड करायचे नाही आहे। प्रॉपर सायबर कॅफेमधून तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून घ्यायचे आहे, असे मी नाही तर जे नोटिफिकेशन आलेली आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघू शकता की संपूर्ण डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून अपलोड करायचे आहे, जेणेकरून तुम्ही पेनड्राईव्हमध्ये ठेवू शकता, डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर। म्हणजे तुम्हाला जो फॉर्म फिलअप करायचा आहे ज्यावरून तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन कॉपी लागणार आहे। सर्वप्रथम लागणार आहे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, हा तुम्हाला 20 ते 50 KB मधात स्कॅन करून ठेवायचा आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांची सिग्नेचर, यामध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे की बघू शकता तुम्ही व्हाईट पेपरवर सिग्नेचर लागणार आहे, लाइनिंग पेपरवर सिग्नेचर लागणार नाही आहे। ब्लॅक किंवा ब्लू पेननी तुम्ही सिग्नेचर करू शकता। 10 KB ते 20 KB मधात तुम्हाला सिग्नेचर लागणार आहे। या प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट्स सायबर कॅफेवरून स्कॅन करून तुमच्या पेनड्राईव्हमध्ये घेऊ शकता, मोबाईलमध्ये सुद्धा घेऊन ठेवू शकता, मेलवर सुद्धा ठेवू शकता। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकदा तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवा, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात हे 2 वर्ष किंवा 1 वर्ष कॉलेज ठेवतात, तर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतात। त्यामुळे तुम्हाला जे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला भरपूर हेल्प करतात 2 वर्षापर्यंत, कारण जर तुम्हाला कुठे काम पडलं तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता या प्रकारे। आणि त्यानंतर बघू शकता बाकी जे संपूर्ण डॉक्युमेंट्स आपण अपलोड करणार ते डॉक्युमेंट तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पाहिजे आहे, साईज असणार आहे त्या साईजच्या खाली पाहिजे, म्हणजे 500 KB पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवू शकता PDF मध्ये। हे सुद्धा लक्षात असू द्या की PDF लागणार आहे, तर संपूर्ण डॉक्युमेंट स्कॅन लागणार आहे। तर बघू शकता पहिला नंबरचा पॉईंट काय दिलेला आहे, ऑल कॅन्डिडेट म्हणजे संपूर्ण कॅन्डिडेटसाठी कंपल्सरी डॉक्युमेंट्स कोणकोणते आहे बघू शकता। जे विद्यार्थ्यांनी डिग्री केलेली आहे, 1 नंबरचा पॉईंट, डिग्री केली असेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मार्क मेमो म्हणजे तुमच्या संपूर्ण मार्कशीट। आपण या अगोदर एक व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट सांगितले होते, परंतु त्यामध्ये डॉक्युमेंट लिस्ट होती हे आपण सांगितली होती की अशा प्रकारे द्या, परंतु आता CET डिपार्टमेंटकडून तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट आलेली आहे, तर तुम्हाला डॉक्युमेंट रेडी करावेच लागणार आहे। तर डॉक्युमेंट रेडी करा। त्यानंतर बघू शकता डिग्री सर्टिफिकेट, भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर डिग्री सर्टिफिकेट लागते का, परंतु हे ऑप्शनल असणार आहे, असेल तर ठीक नसेल तरी ठीक, तुम्हाला याबद्दलची कुठेही अडचण जाणार नाही आहे। फक्त टोटल मार्कशीट लागणार तुम्हाला डिग्रीच्या। समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन इन्सर्ट केलं असेल CET मध्ये आणि त्यांना B.Ed मध्ये सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं हे जर दाखवायचं असेल तर त्यांना बघा फर्स्ट इयर सेकंड इयरच्या पूर्ण मार्क मेमो म्हणजे संपूर्ण मार्कशीट लागणार आहे। त्यानंतर CETचा स्कोर कार्ड, म्हणजे विद्यार्थ्यांना जे आता स्कोर कार्ड मिळालेलं आहे PDF मध्ये ते स्कोर कार्ड सांभाळून ठेवा, ते सुद्धा तुम्हाला फॉर्म फिलअपला अपलोड करावे लागणार आहे। त्यानंतर CETचा अप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आणि कंपल्सरी संपूर्ण विद्यार्थ्यांना हे डॉक्युमेंट्स लागणार आहे। त्यानंतर बघू शकता महाराष्ट्रामधून ज्याही विद्यार्थ्यांनी एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना लागणार आहे। तर डोमेसाईल सर्टिफिकेट देऊ शकता, बर्थ सर्टिफिकेट सुद्धा देऊ शकता किंवा TCवर तर तुमचा बर्थ इन महाराष्ट्र असेल, म्हणजे जर तुमचं जन्मस्थळ जर लिहिलेलं असेल TCवर तर तुम्ही TC सुद्धा यासाठी देऊ शकता। तर अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत, तर यामधून एक डॉक्युमेंट तुम्ही कोणतेही रेडी करून ठेवू शकता। आणि यामध्ये जे
टाईप दिलेले आहे, जसे की BCD. यामध्ये तुम्हाला रीड करावं लागेल. कोणाचे वडील बाहेरचे असतात म्हणजे बाहेरच्या स्टेटमध्ये असले तर त्यांना कोणते डॉक्युमेंट, अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे. तर आपल्याकडे जे विद्यार्थी CET देतात ते ऑलरेडी महाराष्ट्रामधून असतात, म्हणून आपण टाईप A मध्ये कन्सिडर केला जातो. आणि त्यानंतर बघू शकता तर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट बिलॉंग टू SC ST, म्हणजे जे विद्यार्थी SC आणि ST मध्ये बिलॉंग करतात त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे बघू शकता. सर्वप्रथम लागणार आहे विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट. सेकंड डॉक्युमेंट बघा, अँड म्हटलेलं आहे, ऑर नाही आहे. अँड म्हणजे लागणारच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आणि यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन दिली आहे बघू शकता. इफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इज नॉट अवेलेबल देन कॅन्डिडेट हॅज टू अपलोड रिसिप्ट ऑफ अप्लिकेशन. म्हणजे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही फॉर्म म्हणजे व्हॅलिडिटी अप्लाय केल्याची रिसिप्ट जे मिळते तुम्हाला समाज कल्याणकडून ती तुम्ही अपलोड करू शकता. बट कॅन्डिडेट हॅव टू अपलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बिफोर द लास्ट डेट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन ऑफ सेकंड राऊंड. जेव्हा तुमचा सेकंड राऊंड होणार त्या अगोदर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट समाज कल्याणकडून आणावी लागेल आणि ती तुम्हाला ॲडमिशनचं जे पोर्टल असेल त्यावरती तुम्हाला अपलोड करावे लागेल. आणि त्यानंतर काय म्हटलं बघू शकता, अदरवाईज कॅन्डिडेट विल बी कन्सिडर इन ओपन कॅटेगरी. जर विद्यार्थी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देऊ शकला नाही तर तो विद्यार्थी ओपन कास्टमध्ये कन्सिडर केला जाणार आणि त्याला जी फी लागणार ती ओपन कास्टची फी लागणार आणि त्यांचे जे ॲडमिशन होणार ही सुद्धा ओपनमधून होणार. तर या प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि यांनी अँड म्हटलेलं आहे. अँड म्हणजे लागणारच, ऑर नाही आहे. ऑर असलं तरच आपण हे किंवा ते म्हणू शकतो. अँडचा शब्द यूज केलेला आहे म्हणून SC ST कॅन्डिडेटला ही इन्फॉर्मेशन कंपल्सरी आहे. त्यानंतर बघू शकता बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट बिलॉंग टू VJ DT NTA NTB NTC NTD. त्यानंतर OBC SBC या प्रकारे ज्याही विद्यार्थ्यांच्या कास्ट असेल त्यांनासुद्धा सेम आहे कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी. आणि जे सेम आपण आता सध्या रीड केलेलं आहे कास्ट व्हॅलिडिटीबद्दल हे सेम लागू असणार आहे. आणि म्हणजे प्लस इथे अँड आलेला आहे नॉन क्रिमिलियर, म्हणजे विद्यार्थ्याला नॉन क्रिमिलियरसुद्धा लागणार आहे. तर जे विद्यार्थी या एवढ्या कास्टमध्ये येते त्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. त्यानंतर जर कोणता विद्यार्थी EWS मध्ये येत असेल तर EWS सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. एक सर्व्हिसमॅनचं जर तुम्ही रिझर्वेशन घेणार त्याबद्दल तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर तुम्ही जेही डिफेन्सचं जेही तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे असेल तर तुम्ही त्याबद्दलचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. म्हणजे तेही तुम्ही रिझर्वेशन घेणार त्याबद्दलचे तुम्हाला सर्टिफिकेट द्यावे लागेल. जसे कोणी हँडिकॅप असतात तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट, कोणाचे वडील EX आर्मी मॅन म्हणजे EX सर्व्हिसमॅन असतात जे आर्मीमध्ये असतात त्यांनाही रिझर्वेशन मिळते पाल्याचं. अशा प्रकारे तुम्ही रिझर्वेशन देऊ शकता. तर यामध्ये मायनॉरिटीसुद्धा ऑप्शन दिलेले आहे. ऑर्फन म्हणजे अनाथ आहे का, अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये नमूद केलेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना यामध्ये कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि यामध्ये दिलेले तरी डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करा. कारण कॅप राऊंडचे फॉर्म पुढच्या आठवड्यामध्ये 100% सुरू होणार आहे. कारण पोर्टल सुरू झालेलं आहे, रिझल्ट लागलेले आहे. तर आता कुठेही कोणतीही असा प्रॉब्लेम नाही आहे की तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार नाही. संपूर्ण रेडी आहे, ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. आणि रजिस्ट्रेशनचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि संपूर्ण कॅप राऊंड 1 to A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या अपडेट आपण देऊ त्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनमध्ये पोहोचल्या पाहिजे. आणि B.Ed ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.